नमस्कार मित्रांनो, मराठी ट्रेडरच्या आफ्टरनून सेशन मध्ये आपलं स्वागत आहे. आता आफ्टरनून ट्रेड आपण इथे पंच केलेला आहे. मी क्विकली माझे ऑर्डर कितीला पंच झालेली ते दाखवतो आणि स्टॉप लॉस आपला सगळ्यात पहिला सेट करतो. सो आता आता आपण इथे 188.85 ला शॉर्ट केलेला आहे. सो इथे मी क्विकली स्टॉप लॉस सगळ्यात पहिला लावतो. 188 प्लस 20 इज इक्वल टू 208.6 आणि ट्रिगर असेल आपला 208.4 ऑर्डर टाकलेली बाईंगची. इथे आपण मॉर्निंगचा पण एक ट्रेड घेतलेला होता, त्याच्यामुळे इकडे ऍव्हरेज प्राइसवर आपल्याला दाखवत आहे, परंतु आपली एंट्री या कॅन्डलच्या क्लोजिंगला झालेली आहे. कॅन्डलचं क्लोजिंग आहे 189, सो 188.85. सो ठीक आहे, जवळपासच झालेली आहे आपली एंट्री. मी इथे चार्ट वर मार्किंग करतो. वन 89 आणि आपली स्टॉप लॉस आपण लावणार आहोत 219. आणि आपला प्रॉफिट असेल 159, 49. ठीक आहे. आपण इथे टार्गेट स्टॉप लॉस दोन्ही सेट केलेला आहे. इथे इंटरिम टार्गेट मी सेट करतोय पॉईंटचा. सो तो येईल आपला 189 होता, सो 169.6. ओके. सो आपण इथे सेट केलेले आहेत आपले स्टॉप लॉस टार्गेट सगळे. इथे 20 पॉईंट ऐवजी 30 पॉईंट आलेले आहेत. 2095. ओके, ठीक आहे. इथे आता आपण शॉर्ट पोझिशन का घेतलेली आहे, कारण की इथे आपल्याला मार्केट थोडंसं शॉर्टिंगच दिसत आहे. कंटिन्यू आपण सकाळपासून जर का पाहिलं, निफ्टीचा चार्ट पाहिला तर इथे लोअर हाय लोअर लो करत मार्केट खाली येत आहे. एकदाही त्याने त्याचा लो पासून रिव्हर्सल होऊन लोअर हायचा पॅटर्न ब्रेक नाही केलेला होता. सो त्याच्यामुळे आपण ट्रेंड फॉलो करत आहोत. सिम्पली ट्रेंडच्या अगेन्स्ट जात नाही आहोत. ट्रेंड जर का इकडनं रिव्हर्स झाला तर आपण स्टॉप लॉस घेऊन बाहेर निघेल. पण ट्रेंड इज अवर फ्रेंड आणि आपण ट्रेंड राईड करण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि ज्याप्रमाणे कॅन्डल्सनुसार आणि आपल्या पॅटर्ननुसार आपल्याला एंट्री मिळत आहे, तशी आपण एंट्री घेतलेली आहे आणि आपलं टार्गेट आणि स्टॉप लॉस सेट केलेला आहे. सो नाव इथे मी स्पॉट मध्ये देखील मार्किंग करून ठेवतो. कॅन्डल आहे, सो स्पॉट केलेला आहे आपण इथे 40 पॉइंट्स. स्पॉट मध्ये आपला स्टॉप लॉस होऊ शकेल आणि इथे 40 पॉइंटचा टार्गेट, फर्स्ट टार्गेट आय वुड से. ठीक आहे. सगळे एंट्रीज मार्किंग आपण केलेले आहेत. आता एकच गोष्ट करायची आहे, फक्त वाट पाहायची. स्टॉप लॉस हिट करतोय का टार्गेट हिट करतोय, दॅट्स इट. आपलं काम संपलेलं आहे. अनालिसिस हे ट्रेड घेण्या अगोदर करायचे मित्रांनो. लॉंग जायचंय, शॉर्ट जायचंय, कोणती स्ट्राईक प्राइस सिलेक्ट करायची, किती क्वांटिटी मध्ये एंट्री करायचे. परंतु एकदा का ट्रेड घेतला की स्टॉप लॉस आणि टार्गेट रूल प्रमाणे सेट करायचे आणि त्यानंतर मार्केट जे काही देईल आपल्याला, स्टॉप लॉस देईल किंवा टार्गेट देईल, ते एक्सेप्ट करायचंय आणि पुढे जायचंय. अजिबात काहीही इमोशन्स मध्ये आणायचे नाही. तर आणि तरच आपण प्रॉपरली इन अ लॉजिकल वे प्रॉफिट काढू शकतोय, राईट. सो आता वाट पाहूया, स्टॉप लॉस येतोय का टार्गेट येतोय त्याची. मित्रांनो, ट्रेड आपला अगेन्स्ट जात आहे. ट्रेड घेतल्यापासूनच थोडंसं इनोव्हा साईडलाच मुवमेंट होत आहे. इथे आपण पाहू शकतो की ग्रीन कॅन्डल बॅक टू बॅक बनलेले आहेत. इथे आपल्याला थोडाफार डाऊट होताच की कदाचित थोडंसं रिव्हर्सल किंवा रिट्रेसमेंट इकडे पॉसिबल आहे. परंतु इथे आपण कोणत्याही इमोशन्स मध्ये न आणता आपल्याला काय वाटतंय त्यापेक्षा चार्टमध्ये काय दिसतंय त्याला प्रेफरन्स दिला आणि त्यानुसार ट्रेड घेतलेला आहे. इथे आता जर का रिव्हर्सल व्हायचं असेल तर हा जो एक प्रिव्हियस हाय होता, हा एक झोन आहे. या झोनला ब्रेक करून वर सस्टेन करणं गरजेचं आहे. इथे एक सेलिंग झोन असू शकतो, कारण की इथे आपण पाहिलंय, इथे ह्या लेवलला गेल्यानंतर पुन्हा एक खाली आलेलं आहे मार्केट, अप गेलाय, पुन्हा खाली आलेला आहे आणि ही लेवल ब्रेक करून पुन्हा खाली आलेला आहे. सो इथे जर का लोअर हाय पुन्हा एकदा फॉर्म करायचा असेल तर इथूनच मार्केटला थोडंसं रिव्हर्स व्हावं लागेल, जेणेकरून लोअर हाय फॉर्म होईल पुन्हा एकदा आणि त्याच्यानंतर मग हा लो देखील ब्रेक करू शकेल. परंतु इथे जर का मार्केटला रिव्हर्स करायचं असेल तर सगळ्यात पहिल्यांदा इथे जो एक सप्लाय झोन आहे तो ब्रेक करून अपसाईडला जाणं गरजेचं आहे.
सो तो ब्रेक करतोय का आणि किती स्ट्रॉंगली ब्रेक करतोय हे पाहणं महत्वाचं राहील. इथे आपण स्टॉप लॉस द्यायला रेडी आहोत. स्टॉप लॉस आपण ऑलरेडी सेट केलेला आहे. त्याच्यामुळे अजिबात घाबरण्याचं कारण नाहीये. स्टॉप लॉस आला तर बिंदास घ्यायचा. परंतु जर का रिव्हर्स झालं तर मात्र आपल्या फर्स्ट टार्गेट आणि सेकंड टार्गेटसाठी वेट करणे. ठीक आहे. सो सध्या हेजिंग पोझिशन पण थोडी प्रॉफिट मध्ये आहे. इथे लॉस जो दिसत आहे तो आपला मॉर्निंग ट्रेडचा आणि प्लस आताचा या ट्रेड मधला, असं दोन्ही मिळून येत आहे. सो सेम स्ट्राईक प्राइसलाच आपला पहिला ट्रेड झालेला होता, ज्याच्यामध्ये आपण स्टॉप लॉस घेतलेला होता. सो आता पुन्हा एकदा स्टॉप लॉस हिट होतोय का टार्गेट होतोय बघूया. तर मित्रांनो आता एक स्ट्रॉंग बुलिश कॅन्डल फॉर्म होत आहे. आपल्या स्टॉप लॉस जवळच आता येत आहे प्राइस 207 200.7 वगैरे आलेली आहे प्राइस आणि 208.4 ला आपला स्टॉप लॉस आहे. आपण आपल्या ट्रेलिंग स्टॉप लॉस साठी देखील आता इथे क्लोज होईल पोझिशन. येस, क्लोज झाली आहे. 1-2 सेकंड्स वेट करतोय. क्लोज, डन. आपण आपला स्टॉप लॉस घेतलेला आहे मित्रांनो आणि इथे पोझिशन क्लोज केलेली आहे. प्रॉफिट आपला कमी होऊन आता 1093 वर आलेला आहे. सो ठीक आहे, मी ऑर्डर दाखवतो इथे. सो ऑर्डर मध्ये 208.5 ला आपली ऑर्डर एक्झिक्यूट झालेली आहे आणि इथे हेज मध्ये आपल्याला साधारण 30.75 ला बाय केलेलं होतं, ते सेल केलेलं आहे 35.40. सो साधारण एक 5-5.25 पॉईंटचा इथे बेनिफिट झालेला आहे. सो ओव्हरऑल जर का बघितलं तर 15 पॉईंटचा आपण इथे लॉस घेतलेला आहे, विच इज वेल अंडर अवर लिमिट. इथे मी पोझिशन दाखवतो. ही पोझिशन आहे ज्याच्यामध्ये आपण 2 वेळा लॉस बुक केलेला आहे आणि ही हेजिंग पोझिशन आहे ज्याच्यामध्ये दोन्ही वेळेस प्रॉफिट बुक केलेला आहे आणि तो प्रॉफिट आता 1000 क्रॉस केलेला आहे. ओव्हरऑल जर का पाहिलं तर ह्या सगळ्या जे 3 ट्रेड घेतलेले आहेत आपण सकाळपासून, मॉर्निंगला 2 ट्रेड घेतलेले आहेत आणि आता आफ्टरनून ट्रेड घेतलेला आहे. सो या 3 ट्रेडमध्ये आपल्याला 2 ट्रेडमध्ये आपला एसएल हिट झालेला आहे आणि एका ट्रेडमध्ये आपल्याला प्रॉफिट झालेला आहे. सो तरी देखील ओव्हरऑल आपण पाहिलं तर आपण 1000 रुपीज प्रॉफिट मध्येच आहोत, विच इज अ गुड थिंग. अँड लेट्स सी, आता आपण एकच फायनल ट्रेड आपला असणार आहे, क्लोजिंग ट्रेड, आणि त्या ट्रेडमध्ये आपल्याला प्रॉफिट होतोय लॉस होतोय काय होतंय ते आपण पाहूया. सो आताचा आफ्टरनून ट्रेडचा व्हिडिओ इथेच थांबवत आहे. हा व्हिडिओ थोडा क्विकली देखील क्लोज झालेला आहे. सो मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा. आपले सकाळचे ट्रेड देखील तुम्ही पाहू शकता ह्या व्हिडिओमध्ये. डिस्क्रिप्शन मध्ये मी याचा देखील व्हेरीफाईड लिंक टाकत आहे. सो पूर्ण खात्री करूनच आपले व्हिडिओ पाहू शकता तुम्ही. आणि या सायकोलॉजीच्या बाबतीत जर का तुम्हाला आमचे अनालिसिस आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.